नजर तैनू तू दस मैनू आड़ते सोनी जतन सोनी। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सिनेमॅटिक विजय यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे व्हिडिओचं मटेरियल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेलं आहे, तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। सर्वप्रथम आपल्याला मटेरियल डाउनलोड करण्यासाठी आपला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करून घ्यायचा आहे। आता ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथं बिटमार्कची एक लिंक दिसेल। आता ती गुगल ड्राईव्ह लिंक ओपन झाल्यानंतर तिथं तुम्हाला एक लिंक मिळणार, ती XML फाईल आहे। XML फाईल ती डाउनलोड करून घ्यायची 3 डॉटवर जाऊन। आता डाउनलोड केल्यानंतर वापस आपल्या अलाइट मोशन या ॲप्लिकेशनमध्ये ओपन करून घ्यायचं आहे। खालच्या कोपऱ्यात तुम्हाला एक टेम्पलेट्स म्हणून ऑप्शन दिसत असेल, त्यावर क्लिक करून अपलोड XML फाईल आहे अपलोड करून घ्यायची आहे। आता आपण जी XML फाईल डाउनलोड केली होती ती तिथं अप्लाय करून घ्यायची। थोडा वेळ घेईन आणि तुमची इथं XML फाईल इथं अप्लाय होऊन जाईल। आता आपल्याला बिटमार्क प्रोजेक्ट हा ओपन होईल। आता ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं प्रोसेस आता एडिटिंग मी शिकवणार आहे। त्याआधी आपला बिटमार्क प्रोजेक्ट असा बघून घ्या। इथं असा आपला बिटमार्क प्रोजेक्ट राहणार आहे आजच्या व्हिडिओचा। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कसं डाउनलोड करायचं हे सगळी प्रोसेस तुम्हाला समजवलेली आहे। आजच्या व्हिडिओची आपली ही बिटमार्क प्रोजेक्ट राहणार आहे। आता स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्यानंतर पहिलं तर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्या आयडीचा तर पहिलं स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि तुम्हाला त्याचे जे व्हिडिओ लावायचे ती इथं अप्लाय करून घ्यायचे। आता मीडियामध्ये जायचे, तुम्हाला तो स्क्रीनशॉट ॲड करायचा आहे। मूव्ह ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन त्या स्क्रीनशॉटला असं बारकं करून घ्यायचं आहे आणि एवढं केल्यानंतर त्या स्क्रीनशॉटला तुम्हाला लॉंग प्रेस करून घ्यायचं आहे। तिथं 3.21 सेकंदाचा बीट आहे, तिथपर्यंत तुम्हाला लॉंग प्रेस करून घ्यायचं आहे। वापस आपला स्वतःच्या आयडीचा एक स्क्रीनशॉट ॲड करायचा आहे। स्क्रीनशॉट ॲड केल्यानंतर मूव्ह ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन छोटं मोठं त्याला करू शकता। या स्क्रीनशॉटची छोटी मोठी ॲडजस्टमेंट तुम्हाला तुमच्याप्रमाणे करावी लागणार। तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही तिथं मूव्ह ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन छोटं मोठं करू शकता। त्या स्क्रीनशॉटला तुम्हाला लॉंग प्रेस करून घ्यायचं आहे। तुम्हाला तिथं दिलेलं आहे बीट त्याप्रमाणे ॲडजस्टमेंट करायची आहे। तुम्ही तुमच्या फेवरेट क्रिएटरचा जो व्हिडिओ डाउनलोड केला होता तो तिथं अप्लाय करून घ्यायचा आहे। आता इथं तुम्हाला स्लो मोशन करायचं असेल तर तिथं त्या क्लिपला टच करायचं आहे। तुमच्या लेफ्ट साईडला एक ऑप्शन दिसत असेल टाईमचं, तिथं तुम्ही बघू शकता, त्याला टच करायचं आहे। टच केल्यानंतर 0.75 त्याची लेंथ ठेवायची आहे। आता एवढं केल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ आहे तुमचा ते बीटप्रमाणे कट करून घ्यायचा आहे। कट केल्यानंतर मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर तुमचा जो दुसरा व्हिडिओ आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे। अप्लाय झाल्यानंतर तुम्हाला सेम प्रोसेस करायची। तिथं टाईमलाईनमध्ये स्लो मोशन करण्यासाठी तुम्हाला त्या क्लिपला टच करायचं आहे आणि तिथं स्लो मोशनमध्ये जाऊन 0.75 करायचं आहे आणि एवढं केल्यानंतर तुम्हाला तिथं शेवटला लॉंग प्रेस करून घेऊन तुम्हाला कट करायचं आहे बीटप्रमाणे। आता 3rd नंबरचा तुम्हाला व्हिडिओ ॲड करायचा आहे। व्हिडिओ ॲड केल्यानंतर सेम प्रोसेस आहे, शेवटचं कट करून घ्यायचं आहे। स्लो मोशनमध्ये जाऊन 0.75 करायचे आणि शेवटचं कट करायचे। आता 4th नंबरचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला अप्लाय करून घ्यायचा आहे। व्हिडिओ अप्लाय केल्यानंतर तुम्हाला पण इथं सेम प्रोसेस बघायला मिळणार आहे। शेवटचं कट करून घ्यायचं आहे, स्पीडमध्ये जाऊन 0.75 किंवा 0.65 करून घ्यायचं आहे आणि एवढं केल्यानंतर तुम्हाला त्याची ॲडजस्टमेंट तुमच्याप्रमाणे करू शकता। आता एवढं केल्यानंतर तुमचं 90% तर काम झालेलं आहे। आता तुम्हाला ते रेक्टँगल दिसायले त्याला वरच्या साईडला ड्रॅग करायचं आहे। ड्रॅग केल्यानंतर ते 2 रेक्टँगल आहेत त्याला वरच्या साईडला ड्रॅग करायचं आहे। हे रेक्टँगल आहेत PNG ब्लॅक PNG आणि वरचं एक PNG आहे। इथं बघू शकता स्क्रीनवर एक ब्लॅक PNG लागलेली आहे आणि वरच्या साईडला एक इमोजी लागलेला आहे, 3 इमोजीचं। आता इमोजी लागल्यानंतर स्टार्टिंगला तुमचा स्क्रीनशॉट ॲड केला होता त्या स्क्रीनशॉटला ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे। फेड इन फेड आउट हा इफेक्ट लावून घ्यायचा आहे। इफेक्ट लावल्यानंतर तुम्हाला जर त्याची ॲडजस्टमेंट करायची असेल तर ते तुम्ही तुमच्याप्रमाणे करू शकता। आता वापस आपल्या 2nd नंबरच्या पण स्क्रीनशॉटला तोच इफेक्ट अप्लाय करायचा आहे, फेड इन फेड आउट। आणि तुम्ही बघू शकता इथं आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे। इथं तुम्ही त्याला एक्सपोर्ट पण करू शकता, पण एक्सपोर्ट करण्याच्या आधी तुम्ही इथं कन्फर्मेशन करू शकता तुमचा व्हिडिओ झालेला आहे का नाही। एक्सपोर्ट करण्याच्या अगोदर तिथं बघू शकता शेवटपर्यंत एकदा व्यवस्थित क्लिप अप्लाय झाल्यात का नाही, व्यवस्थित PNG ॲड लागली आहे का नाही, हे तुम्हाला बघून घ्यायचं आहे। आता वरच्या साईडला एक्सपोर्टचं बटन आहे, तिथं जाऊन तुम्ही एक्सपोर्ट करू शकता। व्हिडिओ आपला झालेला आहे। तर चला, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।